लोहा तालुक्यातील डोंगरगाव आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। कार्यालयीन वेळेत डॉक्टर विकास शिंदे आणि इतर कर्मचारी उपकेंद्रात उपस्थित राहत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार डॉक्टर विकास शिंदे हे सरकारी वेळेतच खासगी दवाखाना चालवत असल्याने उपकेंद्रातील सेवा ठप्प होत आहेत। यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी हेलपाटे मारावे लागतायत असा आरोप करण्यात आलाय। याबाबत डॉक्टर विकास शिंदे यांनी मी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहे, वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी खासगी दवाखाना चालवतो असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान या प्रकरणाकडे तालुका आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। उपकेंद्रातील उपस्थितीची चौकशी करून दोषी आढळल्यास तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। पुणे येथील ढोले पाटील रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात अभिनेत्री पूजा वाघ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले। आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश जी विटकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। मराठी चित्रपट, शॉर्ट फिल्म्स आणि मालिकांमधील अभिनय तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॉडेलिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत पूजा वाघ यांचा हा सन्मान करण्यात आलाय। त्यांनी विविध फॅशन शो, सौंदर्य स्पर्धा, आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपल्या कामाची छाप पाडली। अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले। या सन्मान सोहळ्याला शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता तसंच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थितांनी पूजा वाघ यांचं अभिनंदन केलं। त्यांच्या या यशाबद्दल कला, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जातंय। नमस्कार, न्यूज मराठी 24/7 या TV चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज नुकताच या पुण्यामध्ये हा जो सोहळा झाला, यामध्ये आपल्याला जो पुरस्कार मिळाला, आपल्याला कसं वाटतं? कोणताही पुरस्कार हा आनंद तर नक्कीच देतो। तुमच्या कार्याची, तुमच्या कामाची पावती असते ती, पण त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या जबाबदारीची सुद्धा जाणीव करून देते की इथेच थांबायचं नाही आहे, अजून पुढे काम करायचं आहे, अजून पुढे तसंच ॲप्रिसिएशन मिळवायचं आहे जे तुमच्यासारखी लोक देतात। जे आज आयोजकांनी हा जो सन्मान सोहळा अरेंज केला, हा जो कार्यक्रम आज आयोजित केला, त्याच्यामागचा उद्देशच तो आहे की तुम्ही जे तुमचं काम करताय ते अतिशय उत्कृष्ट आहेच, पण ते इथेच न थांबता अजून तुमची जबाबदारी वाढलेली आहे। तुम्ही तुमच्याच बरोबर अजून तुमच्या आजूबाजूच्या परिवाराला, लोकांना, मित्रमैत्रिणींना सुद्धा त्या याच्यासाठी एक प्रेरणास्थान। ताई, आता तुम्ही फिल्मसृष्टीमध्ये पण तुमचे बरेचसे चित्रपट आलेले आहेत, तर या संदर्भामध्ये आता तुम्हाला असं नाही वाटलं का आपण स्वतःचा एखादा चित्रपट काढला? नाही, अजून त्या गोष्टीला खूप अवकाश आहे। जसं मी आता म्हणाले की ही सुरुवातच आहे आणि त्याच्यासाठी खूप शिकणं महत्त्वाचं आहे, खूप अनुभव गाठी शकणं सुद्धा महत्त्वाचं आहे। सो खूप दिल्ली दूर आहे, कारण चित्रपटामध्ये आपले रोल वगैरे आणि नाव वगैरे पूर्ण देशामध्ये गाजलेलं आहे, म्हणून तुम्हाला तो प्रश्न विचारला। निश्चितच तुम्ही तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला खूप अशा हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या न्यूज मराठी 24/7 या चॅनेलमध्ये आलात आणि आपलं मत मांडलं, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। धन्यवाद। मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ महाडच्या दिशेने जाणारा लिकर अमोनियाचा टँकर उलटल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली। घटनेची माहिती मिळताच MARG महाड युनिटचे सदस्य अप्पासाहेब गजबार, शीतल पाटील आणि सोमनाथ शेटे यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। 3 हायड्रा यांच्या सहाय्याने टँकर सुरक्षितपणे रस्त्याच्या बाजूला करण्यात आला। त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आणि पुढील तपास सुरू आहे। महाड तालुक्यातील दासगाव इथं पहाटे नामा पैलकर यांच्या घरासमोरील काटेरी झुडपामध्ये मगराचं पिल्लू अडकल्याची घटना घडली आहे। माहिती मिळताच आपदा मित्र अमिताभ जाधव घटनास्थळी दाखल झाले। स्थानिकांच्या मदतीने काटेरी झुडपं बाजूला करून त्यांनी मगरीचं पिल्लू सुरक्षितपणे पकडलं। त्यानंतर त्या पिल्लाला तिच्या नैसर्गिक अधिवासात असलेल्या सावित्री नदीपात्रात सुखरूप सोडण्यात आलं।
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेत मणिपूरच्या अथोकपम बीके सिंग यांनी 2 तास 29 मिनिटे वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला। तामिळनाडूच्या जोएल संतोष सुंदरम यांनी द्वितीय तर गुजरातच्या ध्रुव धिया यांनी तृतीय क्रमांक मिळवलाय। या स्पर्धेत देशभरातील 425 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटूंनी सहभाग घेतला। विविध गटातील राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्येही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावलं। स्पर्धेतील घाटाचा राजा हा किताब राष्ट्रीय गटात कर्नाटकच्या श्रीनिवास राजपूत तर राज्य गटात महाराष्ट्राच्या निहाल नदाफ यांनी पटकावलाय। स्पर्धेचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते झालं। समारोपावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। दिल्लीतील जंतर मंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंद हाकेला नांदेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या बंदला काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, मनसेसह विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला। आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध व्यक्त केला। आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा तसंच विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। नांदेडमधील आंदोलन शांततेत पार पडलं। पण त्या ताकदीने येत असतो। आज मनोवादी विचारच्या मानसिकतेतून लोकांचा जगण्याचा अधिकार, निवडणुका लढण्याचा, जिंकण्याचा अधिकार सुद्धा या सरकारनं हिरावून घेतलेला आहे। अशा काळामध्ये आपण बघतोय की राजकारण करणं हे सामान्य लोकांच्या अखत्यारीत राहिलेलं नाहीये आणि जे बेईमानीशिवाय राजकारण होत नाही म्हणत होते त्या सगळ्या बेईमानांचे आमदार, खासदार आणि पक्ष फोडण्याचं काम या बेईमान सरकारने केलेलं आहे। या विरोधात कोणी उठून उभं राहत नाहीये। पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एकमेव असं स्वाभिमानी नेतृत्व आहेत जे मोदी आणि शहाला भीक घालत नाही। त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदचा हा कॉल संविधानाने दिलं आणि त्या संवैधानिक अधिकार वापरताना त्यांनी काढलेल्या आंदोलनावर सरकारने जे लाठीचार्ज केला अमानुष पद्धतीनं, त्या सरकारच्या निषेधार्थ हा बंद आम्ही पुकारले। मी त्या पद्धतीने जे मानसिकता आहे जे महिलांना कमी लेखते, जे शिक्षणाचा अधिकार सर्वसामान्यांना देऊ पाहत नाही, त्यांना शिक्षण हा मुठभर लोकांचा अधिकार वाटतो, हीच विषमतावादी मानसिकता, हीच मनोवादी मानसिकता। आणि आज या देशामध्ये हिंदू मुस्लिम करून ज्या पद्धतीनं वातावरण निर्माण केलं होतं आणि त्याच्या आडमध्ये हे लोकांचे शिक्षणाचे आणि सर्व अधिकार हिरावून घेत आहेत, हे या विद्यार्थ्यांना, तरुणांना लवकर लक्षात आलं। म्हणून आज आपण बघतोय की कोणत्याही हिंदू मुस्लिमचा, पाकिस्तान, चीनचा नारा काम करत नाहीये आणि जे लोक या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत त्यामधल्या बहुतांश विद्यार्थी आणि तरुणांचे आई वडील हे भाजपचे समर्थक राहिलेले आहेत, भाजपचे मतदार राहिलेले आहेत। पण आई वडिलांच्या भाजप प्रेमला, RSS प्रेमला लाथाळून या तरुणांनी, विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारलेला आहे। म्हणजे हा विचार, विषमता जेव्हा जेव्हा डोकं काढते त्याला ठेचण्यासाठी समतेचा विचार येतो। मग हा RSS आणि BJPचे सदस्य आणि वर्षानुवर्षाचे मतदार असल्याच्या घरातूनच या RSSला विरोध सुरू झाले। ते सांगते की ही मानसिकता जी आहे ना, विषमतावादी मनोवादी मानसिकता, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून त्यांना शिक्षण घेऊ द्यायचं नाहीये म्हणून यांनी या पद्धतीची भीती निर्माण करतायत। जर हा आंदोलन चिरडला गेला तर या देशामध्ये कधी विद्यार्थी आणि युवक आंदोलन करणार नाही या अमानुष पद्धतीनं। आणि ठीक आहे, पोलिसांची कारवाई समजू शकतो, पोलिसांच्या आडमध्ये चप्पल घालून कोणता पोलिसवाला मैदानावर येतो का, तोंड लपून बॅच न लावलेले आणि वर्दी नसलेले लोक मैदानावर येतात का, आणि ज्यांनी आमच्या लेकींना मागून बंबू करण्याचं काम केलं किंवा त्यांना टोचण्याचं काम केलं, अश्लील कृत्य केलेलं आहे, त्या सगळ्यांवर बलात्काराचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्या सगळ्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। त्यांचे चेहरे लोकांनी आयडेंटिफाय केलेले आहेत, त्या चेहरावाल्यांना हात टाकलं पाहिजे। नाही टाकलं तर जनता अशा लोकांना तुडवल्याशिवाय राहणार। नांदेडकर म्हणून तर आहेत, पण आंबेडकरवादी कार्यकर्ता म्हणून कोणत्याही महिलेचा संविधानानं दिलेला सन्मान जर हिरावून घेत असेल तर आम्ही अशा मानसिकतेच्या विरोधामध्ये लढू। नांदेड असो की दिल्ली असो, जे महिलांसोबत असे अश्लील कृत्य करतील, या पद्धतीची हुकुमशाही दाखवतील, त्यांना वठणीवर आणण्याचं काम आंबेडकरवादी राजकारण नक्कीच करेल।
नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि युवकांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला अकोटमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या बंदमध्ये शिवसेना ठाकरे गट तसंच विविध सामाजिक आणि शेतकरी संघटनांनी सहभाग घेतला। आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली। बंद शांततेत पार पडला। विविध संघटनांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ एकजूट दर्शवली। मार्च 2026 मधील गारपीट आणि अतिवृष्टीनंतर जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीपासून अनेक पात्र शेतकरी वंचित राहिल्याचा आरोप शेतकरी योद्धा कृती समितीने केलाय। या प्रकरणाची चौकशी करून वंचित शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी करत समितीने बुलढाणा जिल्हाधिकारी आणि लोणार तहसीलदार यांना निवेदन सादर केले। लाभार्थी यादी पारदर्शकपणे जाहीर करावी, प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची फेर तपासणी करून त्यांना मदत मंजूर करावी आणि संबंधित गैरप्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी समितीने केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास 10 ऑगस्ट रोजी सकाळी लोणार तहसील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी योद्धा कृती समितीने दिलाय। दिनांक 19 मार्च 2026 रोजी उमराळा वझरा गाव कासारी परिसरामध्ये प्रचंड अशा प्रकारची गारपीट झाली आणि या गारपीटमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। परंतु या ठिकाणी जे पंचनामे झाले तलाठी आणि कृषी सहाय्यक ग्रामसेवक असतील संबंधित कर्मचाऱ्यांनी हे आपले पंचनामे केल्यानंतर ज्या याद्या त्यांनी ग्रामपंचायतला प्रसिद्ध करायला पाहिजे होत्या, नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करायला पाहिजे होत्या, त्या केल्या नाहीत। आणि व जर बुमराळा शिवे दरम्यान फक्त 33 फुटाचे अंतर असताना व जर शिवारातील शेतकऱ्याचं नुकसानग्रस्त यादीमध्ये नाव येत आहे त्याला मदत मिळते आणि 33 फूट अंतरावर असलेल्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय, परंतु त्याचं बुमराळा शिवारातील यादीत नावही नाही आणि काही नाही। आणि व जर कासारी परिसरातील अजूनही काही शेतकरी असे आहेत की त्यांचं अतिशय नुकसान झालंय परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई या यादीमध्ये मिळालेली नाही। तेव्हा आज आम्ही माननीय एसडीओ साहेब, माननीय तहसीलदारांना निवेदनामार्फत विनंती केली की तत्काळ या शेतकऱ्यांना मदत द्या। नाही मदत दिली तर दिनांक 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे, परंतु क्रांती दिनाच्या दिवशी सुट्टी असल्यामुळं दिनांक 10 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय लोणार समोर तीव्र अशा प्रकारचं आंदोलन करण्यात येईल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात बोगस डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत पत्रकार राधेश्याम हिवाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 27 मे रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला। हिवाळे यांनी जिल्हा आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केलाय। बोगस डॉक्टरांमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं निवेदनात म्हटलंय। तसंच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि तालुक्यातील बोगस डॉक्टरांविरोधात तातडीने मोहीम राबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास 27 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यातील नडीकुडा केंद्राअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांजीरामण्णा पेटा ही मागील वर्षी विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे बंद करण्यात आली होती। त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावातील शाळेत जाऊन शिक्षण घ्यावं लागत होतं। आर्थिक अडचणींमुळे पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। चालू शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये या शाळेत एकूण 13 विद्यार्थी प्रवेश घेण्यास तयार होते। भविष्यात विद्यार्थी संख्या वाढण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे शाळा पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी पालकांनी सामाजिक संवर्ग विकास अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्जाद्वारे केली होती। दुसऱ्या गावात मुलांना शिक्षणासाठी पाठवणं अनेक कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसल्यानं 13 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती। ही गंभीर प्रश्नाची दखल घेत न्यूज मराठी 24/7 न सातत्यानं पाठपुरावा करून हा विषय शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि या पाठपुराव्याला अखेर यश आलंय। 23 जुलै 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांजीरामण्णा पेटा पूर्ववत सुरू करण्यात आली। त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले। गांजीरामण्णा पेठा येथे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दार उघडे झाले आहे। मागच्या वर्षी पटसंख्या कमी असलेल्या कारणाने शाळा बंद करण्यात आली होती, पण गावकऱ्यांच्या मेहनतीने आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने या शाळेची पूर्ववत सुरू करण्यासाठी समग्र विकास अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती। या मागणीच्या
पाठपुरावा वारंवार न्यूज मराठी 24ने घेतली होती. याची प्रशासनाने दखल घेत आज शाळा ही पूर्ववत सुरू झालेली आहे. या शाळेत सुरू होत असताना यांच्या मागे येथील केंद्रप्रमुख सुनतकर सर, सामाजिक कार्यकर्ते सल्ला मॅडम आणि येथील शाळा व्यवस्थापन समितीने खूप मेहनत केली आहे. या विषयावर यांच्याकडून कोणत्या प्रकारची पाठपुरावा करण्यात आलेला आहे या संबंधित विषयावर आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ. सर, या शाळा सुरू झालेली आहे, तर याच्यावर आपले काय विचार आहे? मागच्या वर्षी पटसंख्येअभावी शाळा बंद करण्यात आली होती. येथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होऊ नये, शिक्षणापासून वंचित राहू नये, एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याच्यानुसार येथील शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकरी वारंवार प्रशासनाकडे मागणी करून शाळा पुन्हा पूर्ववत सुरू झाली. गट विकास अधिकारी तसेच CO साहेबांनी या शाळेला सुरू करण्याची परवानगी दिली. त्यामुळे आज ही शाळा पूर्ववत सुरू झाली आहे. तसेच इथं नाही का या शाळेच्या पूर्ववत सुरू करण्यासाठी सल्लाद मॅडम यांनी पण अधिक परिश्रम घेतले आहे. यांच्याशी आपण जाणून घेऊ. नमस्कार. गेल्या वर्षीपासून पटसंख्या कमी असल्या कारणाने हा शाळा बंद होती. तर शैक्षणिक विद्यार्थी हे शैक्षणिकपासून वंचित राहत होते, म्हणून पालकांना थोडंसं चिंतेत होते. त्या पालकांनी येऊन मला वारंवार भेटत होते आणि हा समस्या माझ्यासमोर मांडल्यामुळे मी वरिष्ठापर्यंत पाठपुरावा केली. मग पाठपुरावा केल्यामुळे तहसीलदारांसोबत CO साहेबांना पत्र पाठवण्यात आले. त्याच्यात बोलून आमचं बोलणंही झालं त्यांच्यासोबत. त्यांच्यासमोर आम्ही समस्या मांडल्यामुळे त्वरित त्यांनी दखल घेऊन शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते. मग आम्ही त्यांची मनापासून खूप खूप आभारी आहे आणि पत्रकारांचा सुद्धा मी मनापासून आभार करते. थँक्यू. देवेंद्र कुमार रंगुवार, न्यूज मराठी 24/7, सिरोंचा गडचिरोली. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शेलू बाजार इथं जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यात आलाय. लाखो विद्यार्थी मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करतात, मात्र अशा गैरप्रकारांमुळे त्यांच्या भवितव्यावर परिणाम होतो. परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतोय अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, संबंधित संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली. तसंच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी दिल्लीतील जंतर मंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचाही निषेध करण्यात आलाय. निफाड तालुक्यातील लासलगाव येथील ज्येष्ठ सहकार आणि कृषी क्षेत्रातील नेते, वेकोफचे माजी चेअरमन तसंच लासलगावचे माजी सरपंच चांगदेवराव होळकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. होळकर यांनी सहकार, कृषी आणि ग्रामीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केलं. नाफेड, वेफको आणि लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तसंच विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी हितासाठी सातत्यानं काम केलं. त्यांच्या निधनानं सहकार आणि कृषी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जाते. शेतकरी सहकारी संस्था आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केले. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील शोक व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.